महिना सुरू झाला असला तरी तुमच्या खात्यावरती अद्याप देखील नोव्हेंबर महिन्याचा आणि डिसेंबर महिन्याचा देखील हप्ता जमा झाला नसेल आणि तुम्ही देखील हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। आता पूर्ण रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे, त्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी करण्याची काहीच गरज पडणार नाही। पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय जाहीर झालेला असून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींसाठी सरकारला निर्णय घ्यावाच लागलेला असून प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती पूर्ण पैसे आता टाकण्यामध्ये येणार आहेत। एकूण 3000 रुपये डायरेक्ट आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होतील। नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हप्त्यांचे टोटल एकूण 3000 रुपये सरकार आता बहिणींना देणार आहे। म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1500 आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1500 रुपये या दोन्ही हप्त्यांचे एकूण तुमच्या खात्यावरती किती तर एकूण 3000 रुपये आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं किंवा तालुक्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सर्वात आधी 100% पूर्ण पैसे आता जमा होऊन जाणार आहेत। आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची काहीच गरज पडणार नाही, कारण की सरकारकडून तशी या ठिकाणी मोठी दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होत आहेत, आज कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार, त्याचबरोबर तुमच्या देखील खात्यावरती नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की दोन हप्त्यांचे एकूण 3000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमवणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। कारण की अखेरकार सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले आहेत। लाडक्या बहिणींसाठी सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता तुमच्या देखील खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत। त्याचबरोबर लाडक्या बहिणींसाठी अजून एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे, ती म्हणजेच या ठिकाणी बघू शकता पेपरची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना आता लखपती दिदी बनवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा बघायला मिळत आहे। राज्यातील 1 कोटी बहिणींना या ठिकाणी लखपती दिदी बनवणार असं या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती तब्बल 1 लाख रुपयापर्यंत आता या ठिकाणी मदत जमा होणार आहे। आता कोणत्या महिलांच्या खात्यावरती 1 लाख रुपये जमा होणार, कोणत्या महिला लखपती दिदी बनणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत। म्हणजेच की ही देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता नेमका नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता म्हणजेच की 17व्या हप्त्याचे 1500 रुपये, त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता म्हणजेच की 18व्या हप्त्याचे 1500 रुपये, अशा पद्धतीने एकूण टोटल तुमच्या खात्यावरती 3000 रुपये कधी आणि किती वाजेपर्यंत जमवणार आणि त्याचबरोबर लखपती दिदी बनवणार। म्हणजेच की सरकार आता लखपती दिदी कोणत्या महिलांना बनवणार आहे याबद्दलची देखील सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। गेले काही दिवस झालं लाडक्या बहिणी हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होत्या। नोव्हेंबर महिना संपला आहे, डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी नोव्हेंबरचा आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती अद्याप देखील जमा झाला नसल्यामुळे आमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार का नाही, आम्हाला योजनेमधून वगळण्यामध्ये आले का काय, आणि त्याचबरोबर हप्ता जमा होणार असला तर आमच्या खात्यावरती नेमका हप्ता कधी जमा होणार, असे काही प्रश्न आता लाडक्या बहिणींमधून सध्या उपस्थित करण्यामध्ये येत असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता सविस्तर अशी माहिती बघणार आहोत, त्यासाठी फक्त थोडाफार वेळ काढून व्हिडिओला लक्षपूर्वक बघण्याचा प्रयत्न करा। आता सविस्तर माहिती आपण बघत आहोत, फक्त या ठिकाणी स्क्रीनवरती देखील लक्षपूर्वक पाहत चला।
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आता पूर्ण रक्कम ही तुमच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची आता काहीच गरज पडणार नाही। पूर्ण पैसे वाटपासाठी सरकारच्या माध्यमातून आता मोठा निर्णय या ठिकाणी जाहीर झालेला असून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुश खबर अशी बातमी म्हणावी लागेल। आता राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस असतील, त्यानंतर या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यानंतर राज्याचे अर्थमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री म्हणजेच या ठिकाणी आदिती तटकरे असतील, यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। लाडक्या बहिणीसाठी सरकारला निर्णय घ्यावाच लागलेला असून प्रत्येक बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे टाकण्यामध्ये येणार आहेत। आता सरकारला देखील लाडक्या बहिणींची गरज आहे। निवडणुकांसाठी लाडक्या बहिणींची सरकारला गरज असल्यामुळे सरकार आता लाडक्या बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आता सरकारला निर्णय घ्यावाच लागला असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे टाकण्यामध्ये येणार आहेत। एकूण 3,000 रुपये डायरेक्ट आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। म्हणजेच की नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 हप्त्यांचे टोटल एकूण 3,000 रुपये सरकार आता बहिणींना देणार आहे। यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये या दोन्ही हप्त्यांचे एकूण किती तर 3,000 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून। आता यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती सर्वात आधी 100% या ठिकाणी पूर्ण पैसे आता जमा होऊन जाणार आहेत। आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची काहीच गरज नाही, कारण की सरकारच्या माध्यमातूनच या ठिकाणी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार असा देखील प्रश्न आहे। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार ते देखील आपण पुढे आहोत आणि त्याचबरोबर तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये कधी किती वाजता जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता या ठिकाणी बघू शकता सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता पूर्ण पैसे टाकण्यासाठी सरकारने तयारी करून या ठिकाणी ठेवली आहे। डीबीटीला अखेर मान्यता दिलेली असून पैसे वाटपाला आता सुरुवात होत आहे। डीबीटीच्या माध्यमातून राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे आणि हप्ता जमा झाला की लगेच तुमच्या मोबाईलवरती हप्ता जमा झाला असा मेसेज येईल आणि मोबाईलवरती मेसेज आला की लगेच त्या ठिकाणी तुम्ही बँकेमध्ये जाऊन पैसे काढून आणू शकता। आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। लक्षपूर्वक बघत चला। आता तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये म्हणजेच की या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। मात्र या ठिकाणी आता सरकारने काही नवीन नियम आता लावलेले आहेत, कारण की सध्या स्थितीला सरकारचं म्हणणं असं आहे की ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल तर अशा लाडक्या बहिणींना 2 कामे करावी लागतील आणि ज्या लाडक्या बहिणी म्हणजेच की ज्या कोणी लाडक्या बहिणी ही 2 कामे करतील तर अशाच बहिणींच्या खात्यावरती आता पैसे जमा होणार असल्याचं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। आता दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये मिळवण्याकरिता सर्वात आधी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जर तुमच्या खात्यावर जमा व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता तुम्हाला आता 2 कामे करावी लागणार आहेत। आता कोणती 2 कामे करायची ती देखील सांगणार आहे। लक्षपूर्वक बघत चला। आता एकंदरीत जर बघायला गेला तर खरं तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारला लवकरच द्यायचा होता, म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारला नोव्हेंबर महिन्यामध्येच वितरित करायचा होता। मात्र बऱ्याच महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र नसताना सुद्धा म्हणजेच की बोगस पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आणि त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यास सुरुवात केली। त्याचबरोबर राज्यामध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आचारसंहिता देखील होती आणि त्याचबरोबर निधीची तरतूद नसल्यामुळे देखील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होऊ शकला नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होण्यास उशीर झाला, परंतु आता लाडक्या बहिणींना
कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा होण्यास उशीर झाला असला तरी आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा देखील 18वा हप्ता जमा होणार आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता डबल हप्ता या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कोणती कामे करण्यास सांगितले आहेत तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे की ज्या कोणी लाडक्या बहिणी ही 2 कामे करतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आता कोणती 2 कामे करावी लागणार ते आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये बघूयात आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होईल ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त आता राहिलेला 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक बघत चला. तर आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना 2 कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. याचं कारण म्हणजे सरकारने आता लाडकी बहीण योजनेमध्ये काही नवीन नियम लागू केले असल्यामुळे आता नियमामध्ये बसण्याकरिता लाडक्या बहिणींना ई-KYC करावे लागणार आहे. आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे की सरकारने नवीन नियम लागू का केले, तर याचं कारण म्हणजे फक्त या ठिकाणी गरजू लाभार्थ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा व्हावा आणि ज्या महिला बोगस पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील तर अशा महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यासाठी म्हणजेच या ठिकाणी बोगस पद्धतीला आळा घालण्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2 कामे करावी लागणार आहेत. आता यामधील पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला माहीतच असेल ते म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना ई-KYC करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे. जर तुम्ही अद्याप देखील ई-KYC केले नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या. सरकारच्या माध्यमातून 31 डिसेंबर पर्यंत ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्यामध्ये आली असल्यामुळे 31 डिसेंबरच्या आत ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. आणि सरकारनं असं देखील सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती नियमितपणे हप्ता जमा होईल आणि ज्या महिला ई-KYC करणार नाहीत, ज्या लाडक्या बहिणी ई-KYC करणार नाहीत तर अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप देखील ई-KYC केले नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी ई-KYC करा. आता हे झालं पहिलं महत्त्वाचं काम, ई-KYC करणे. आता दुसरं कोणतं काम आहे तर बघा, आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं काय झालं आहे तर त्यांचं जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही, त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा होत नाही. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची तुम्हाला खात्री करायची आहे. जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर 100% तुमच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे पैसे जमा होतील. मात्र आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नाही, तर अशा लाडक्या बहिणींना काय करायचं आहे तर त्यांना त्या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे. कारण की आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींचा आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचा आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड तात्काळ बँकेच्या खात्याशी लिंक करा. हे झालं दुसरं महत्त्वाचं काम. अशा पद्धतीने ही 2 कामे ज्या महिलांची पूर्ण असतील तर अशाच महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महत्त्वाची अपडेट आहे, लक्षपूर्वक बघा. या ठिकाणी पाहू शकता मोठी बातमी, 2.5 लाखांवरती उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणी नाहीतच ई-KYC मधून समजणार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न. 31 डिसेंबर पर्यंत ई-KYC ची मुदत. आता यामध्ये काय सांगण्यामध्ये आले आहे तर बघा, ज्या महिलेचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर या ठिकाणी 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा देखील महिलांना आता योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येणार आहे, वगळण्यामध्ये येणार आहे. आणि ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाख रुपयापर्यंत असेल तर अशाच महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे. अशा पद्धतीची ही देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे. आता नेमका हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये आता तुम्हाला कधी मिळणार ते आपण बघूयात. आणि त्यानंतर या ठिकाणी लखपती दीदी योजनेबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती देखील आपण शेवटी बघणारच आहोत. त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक बघत चला.
तर आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना काही कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले होते। कोणती कामे करायची तर आता सर्वांना माहीत झाले असेल। ज्या महिलांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा महिलांना काय करायचं आहे तर ई-केवायसी करायची आहे, आणि ज्या महिलांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा महिलांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचं आहे, आणि ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबर एकत्र मिळणार का, अशा पद्धतीचे एक अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। आता दोन्ही हप्त्यांचे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार का, आणि मिळणार तर कधी तुमच्या खात्यावरती जमा होणार ते आपण बघूयात। या ठिकाणी बघू शकता सध्या राज्यामध्ये नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत। त्यामुळे अनेक माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरती अशी चर्चा सुरू झाली आहे की सरकार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 महिन्यांचे मिळून 3,000 रुपये एकदम जमा करेल असं देखील आपल्याला बघायला मिळत आहे। आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजेच की सरकारने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृतपणे या ठिकाणी तयारी सुरू केली आहे। आता राज्यातील साधारणतः या ठिकाणी 2,35,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे। डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा केली जात असल्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी बघू शकता जेव्हा कधी हप्ता वितरित करायचा असतो तेव्हा महिला व बालविकास विभाग पात्र महिलांची यादी तयार करतो आणि त्याप्रमाणे सरकारकडे निधीची मागणी करतो। मिळालेल्या माहितीनुसार विभागाने नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी लागणारा निधी राज्य सरकारकडे मागवला आहे। याचा अर्थ पैसे वितरणाची प्रक्रिया आता सुरू होत असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर सरकारच्या माध्यमातून हप्ता जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत असून येत्या साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये येत आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरणाची अधिकृत तयारी या ठिकाणी सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे येत्या साधारणतः 3 ते 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे, आणि त्याचबरोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करायला सरकारला उशीर झाला असल्यामुळे आणि त्याचबरोबर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सरकारच्या माध्यमातून 2 हप्ते आता एकत्र देण्यामध्ये येतील असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। 2 हप्ते म्हणजेच की नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता, अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये जमा होण्याची या ठिकाणी दाट शक्यता बघायला मिळत आहे। आणि सरकारच्या माध्यमातून देखील अधिकृतपणे हप्ता वितरणाची तयारी आता सुरू करण्यामध्ये आली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। जसा सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय आता निर्गमित केला जाईल आणि जशी या ठिकाणी डेबिटची प्रक्रिया सुरू केली जाईल तशी लगेच या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होईल अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये राज्यातील पात्र असणाऱ्या महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येईल। राज्यातील साधारणतः 2,35,00,000पेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना दिलासा मिळणार आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला उशीर झाला असला तरी दोन्ही हप्त्यांचे एकूण 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा झाले तर लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा आधार मिळेल। अशा पद्धतीची नोव्हेंबर महिन्याच्या आणि डिसेंबर महिन्याच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। आणि त्याचबरोबर या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी अजून एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, ते आपण थोडक्यामध्ये बघूया। तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकर जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून देखील अधिकृतपणे या ठिकाणी हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं असल्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता या ठिकाणी बघू शकता लाडक्या बहिणींना आता लखपती दीदी बनवणार मुख्यमंत्र्यांची माहिती, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। थोडक्यामध्ये बघण्याचा प्रयत्न करू। या ठिकाणी बघू शकता
राज्यामध्ये ज्या प्रमाणे लाडकी बहीण योजना राबवली त्याचप्रमाणे आता लखपती दीदी योजना राबवण्यास सुरुवात झाली आहे अशी माहिती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। आगामी काळामध्ये 1 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही लखपती दीदी बनवणार असं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। म्हणजेच या ठिकाणी 1 लाख रुपयापर्यंत आता महिलांना या ठिकाणी मदत मिळणार आहे। आर्थिक मदत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मिळणार असल्यामुळे या ठिकाणी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचे सातत्याने टीका करत आहेत असं देखील आपल्याला बघायला मिळत होतं। मात्र जोपर्यंत राज्याचे देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। आता लाडकी बहीण योजना अधिक सक्षम करण्यासाठी तिला थेट लखपती दीदी करणार असल्याचे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं असल्यामुळे आता राज्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। सध्या 50 लाख लखपती दीदी 1.5 वर्षामध्ये झाल्या आणि आगामी काळामध्ये 1 कोटीपर्यंत लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट असल्याचं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असून या ठिकाणी लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी सरकार या ठिकाणी खंबीरपणे उभा असल्यास देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। हे देखील लाडक्या बहिणींसाठी खुश खबरच म्हणावी लागेल अशा पद्धतीचे हे देखील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट होते। एकंदरीत जर बघायला गेलं तर आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या हप्ते आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेसोबत आता राज्यामध्ये लखपती दीदी योजना देखील या ठिकाणी राबवण्यास सुरुवात झाली असल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।